माई परिवारातील आदरणीय वेदिका ताई मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेलं आहे. ताईंचे पदवी शिक्षण मराठी महात्मा या विषयात झालेले असून ताईंनी 2D ॲनिमेशन आणि ग्राफिक डिझायनिंगमध्ये डिप्लोमा केलेला आहे. तसेच ताईंनी लहानपणापासून अभिनय, नाटक आणि नृत्य या विषयांची गोडी लावली होती. तसेच ताईंनी मोडी लिपी म्हणजेच आपली छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ज्या लिपी बनवलेली आहे ती मोडी लिपी तर त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्या मोडी लिपीमध्ये त्यांनी 4 पैकी 2 परीक्षा दिलेल्या आहेत आणि आज 30 मोडी लिपी आपल्याला ताई शिकवणार आहे. तसंच ताईला विनंती करतो की ताईने आजच्या कार्यक्रम सत्राला सुरुवात करावी. मला सांगा, मोडी लिपी कोणाकोणाला माहिती आहे, कोणी कोणी बघितली आहे? ओके. कोणाला भाषा आणि लिपी ह्यातला फरक माहिती आहे? काय आहे फरक हे आकाश? मला लिपी तर माहीत नाही, पण भाषा आहेत ज्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आहेत. हिंदी, संस्कृत आणि मराठी या देवनागरी भाषेमध्ये मोडलं जातं. आता हा म्हणाला की महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये हिंदी, मराठी आणि संस्कृत भाषा आहेत ज्या देवनागरीमध्ये मोडतात. तर फरक असा आहे, देवनागरी ही लिपी आहे आणि मराठी, संस्कृत आणि हिंदी ह्या भाषा आहेत. जशा जगात अनेक भाषा आहेत, मग फ्रेंच असेल, जर्मन असेल किंवा इंग्लिश असेल, जे आपण सगळ्यांना माहिती आहे, ह्या झाल्या भाषा. आणि या भाषा जेव्हा आपण लिहितो तेव्हा ती झाली लिपी. आता मराठीमध्ये ह्या 2 लिपी आहेत. आपण जी सध्या वापरतो ती देवनागरी, ज्याच्यामध्ये आपण ही जी इथे फळ्यावरती लिहिली आहे किंवा ही जी आहे या लिपीला म्हणतात देवनागरी. आणि दुसरी लिपी जी मराठीचीच म्हणजे देवनागरीला वळण देऊन वगैरे बनवली गेली आहे ती म्हणजे मोडी लिपी. या मोडी लिपीमध्ये 4 काळ महत्त्वाचे मानले जातात. त्यातला पहिला आहे यादव काळ, दुसरा आहे बहामनी काळ, तिसरा आहे शिवकाळ आणि चौथा आहे पेशवे काळ आणि 5वा आहे आंग्ल काळ. ओके. याच्यातला आता तुम्हा सगळ्यांना बऱ्यापैकी पेशवे काळ, शिवकाळ आणि आंग्ल काळ म्हणजे पेशव्यांच्या नंतरचा जे इंग्रज वगैरे आहेत हे काळ माहिती असतील, हो ना? हो की नाही? ओके. तर आता मोडी लिपीमध्ये काही मोडी लिपीचे नियम आहेत. ते नियम मी तुम्हाला सांगते. जेव्हा आपण देवनागरी लिहितो तेव्हा आधी आपण अक्षर लिहून मग त्याच्यावरती रेष ओढतो, बरोबर? तर मोडी लिहिताना आधी अक्षरं लिहायच्या आधी वरची ओळ आखून घ्यायची सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि मग लिहायला सुरुवात करायची. हा मोडी लिपीचा पहिला आणि सगळ्यात बेसिक नियम आहे, जो कळला आहे. काय करायचं? यस, सांग काय करायचं? मोडी लिपी लिहायची. नियम काय आहे? नाही कळला? ओके, परत एकदा सांगते मी. आता आपण देवनागरी लिहिताना काय करतो? आता हे उन्हाळी शिबिर आहे, तर आपण आधी हे अक्षर लिहून घेतो, बरोबर? आणि नंतर ही रेष ओढतो, बरोबर? हो की नाही? हां. तर मोडी लिपी लिहिताना काय करायचं? अक्षरं लिहायच्या आधी ही जी ओळ आहे, शिरोरेष म्हणतात त्याला, ती आधी ओढून घ्यायची पानाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत. कळलं? नक्की? ओके. दुसरा नियम आहे की जेव्हा आपण मोडी लिपी लिहितो तेव्हा अक्षरं लिहिताना हात उचलायचा नाही. सुरुवातीपासून ओळ संपेपर्यंत कंटिन्यू लिहित जायचं. स्वल्पविराम असेल, पूर्णविराम असेल, ह्या गोष्टी येत नाहीत. तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत सलग लिहित जाता. वाक्य संपल्यानंतर आपण हा पूर्णविराम देतो की नाही? हा देत नाहीत किंवा स्वल्पविरामसुद्धा दिला जात नाही. त्यानंतर मोडी लिपीमधले इकार जे असतात, इकार म्हणजे काय माहिती आहे? कोण सांगेल इकार म्हणजे काय? अर्पण, इकार म्हणजे काय? नाही. माधव, सुशांत,
नाही माहीत. राहुल, आठवत आहे आपण शिकलो आहे? नाही. प्रीतम? बरं. आपण कुठल्याही शब्दात जेव्हा ई अधिक करतो त्याला इकार म्हणतात. म्हणजे आता शिबिर हा शब्द आहे, त्याला श अधिक ई. ओके. तसंच दुसरी वेलांटी जी असते दीर्घ वेलांटी. ओके. ही जी पहिली वेलांटी असते त्याला म्हणतात ऱ्हस्व इकार, दुसरी वेलांटी दीर्घ इकार. कळलंय? नाही कळलं? हां. ओके. त्याच्यामुळे मोडी लिपीमध्ये जेव्हा आपण इकार लिहितो तेव्हा ते दीर्घ असतात, ऱ्हस्व नसतात. तसंच उकार जेव्हा आपण लिहितो, उकार माहिती आहे? सांग वैभव, उकार म्हणजे काय? तर तो जो आपण उकार देतो तो ऱ्हस्व असतो. म्हणजे समजा हा रू आपण लिहितोय तर तो असाच असणार. ओके. त्याचा जो उकार आहे तो ऱ्हस्व असतो आणि इकार असतो तो दीर्घच असतो. त्याच्यामुळे जेव्हा पण आपण बाराखडी लिहितो, क का की की कू कू, तेव्हा जे की असतं ते दोन्ही वेळेस दीर्घ लिहिलं जातं आणि कू कू असतं ते दोन्ही वेळेस ऱ्हस्वच लिहिलं जातं. त्याच्यानंतर काही अक्षरांना शिरोदंड नसतो. आता शिरोदंड म्हणजे काय? तर कधी कधी श हा असा लिहिला जातो किंवा ह आहे किंवा ड आहे. हे जे शब्द आहेत याला ही जी वरची हा जो एक दंड असतो तो नसतो. हे कळलंय? म्हणजे मोडी लिपीत ड जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण इंग्रजीमधला एस काढतो. हे नियम कळलेत? समजलेत? ओके. पहिला नियम काय आहे मोडी लिपीचा? शिरोरेषा म्हणजे काय? अक्षरांच्या वरती ही जी आपण रेषा देतो त्याला काय म्हणतात? येस. दुसरा नियम काय आहे? म्हणजे अक्षरं जेव्हा आपण लिहितो तेव्हा आता हे मी अक्षर असं किंवा उदाहरणार्थ मी हे अक्षर असं लिहिते तर दोन हे लिहिताना आपण हात उचलतो की नाही, बरोबर? तेव्हा मोडी लिपीमध्ये लिहिताना सलग लिहित जायचं, मध्ये कुठेही हात उचलायचा नाही. काय तिसरा नियम? व्हेरी गुड. चौथा नियम काय आहे? व्हेरी गुड. पाचवा नियम काय आहे? ओके. आता हे मी इथे 5 बेसिक नियम लिहून काढलेले आहेत. टोटल 11 नियम आहेत, पण हे जे काही महत्त्वाचे 5 आहेत ते मी तुम्हाला सांगितलेत. सगळ्यांचं लिहून झालं की सांगा, आपण मग पुढे वळूया. पहिला नियम, अक्षरे लिहिण्यापूर्वी शिरोरेषा आखून द्यावी. दुसरा नियम, अक्षरे लिहिताना हात उचलू नये. तिसरा नियम, मोडी लिपीत सर्व इकार दीर्घ असतात. चौथा नियम, मोडी लिपीत सर्व उकार ह्रस्व असतात. पाचवा नियम, मोडी लिपीमध्ये काही अक्षरांना शिरोदंड नसतो. व्हेरी गुड. ये. प्रश्न आहे, हां. शिरोदंड कसं लिहायचं? शिरोदंड कसं लिहायचं? अच्छा, शिरोदंड म्हणजे काय? शिरोदंड म्हणजे आता ड लिहिताना आपण आधी हे उभी एक रेष मारून घेतो आणि नंतर मग हा इंग्रजीतला एस काढतो, बरोबर? तर मोडी लिपीमध्ये लिहिताना ही जी उभी दांडी आहे ती आपण काढत नाही, डायरेक्ट हा ड लिहितो. ही जी उभी दांडी आहे त्याला शिरोदंड म्हणतात. शिरोरेषा म्हणजे काय परत एकदा समजून घ्या. सगळेच नियम आता स्टार्ट टू एंड आपण परत एकदा समजून घेऊया. शिरोरेषा म्हणजे अक्षरं, देवनागरीमध्ये आपण काय करतो, अक्षरं लिहिल्यानंतर त्याच्यावरती एक रेष ओढतो, बरोबर?
तर त्याला शिरोरेषा असं म्हणतात. अक्षरांच्या वरती जी रेष काढली जाते त्याला शिरोरेषा असं म्हणतात. देवनागरीमध्ये आपण अक्षरं लिहून मग शिरोरेषा काढतो. मोडी लिपीमध्ये अक्षरं लिहिण्यापूर्वी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आधी शिरोरेषा म्हणजे एक ओळ आखून घेतो आणि नंतर अक्षरं लिहायला सुरुवात करतो. ओके, क्लिअर? दुसरा नियम, अक्षरं लिहिताना हात उचलू नये. जेव्हा आपण देवनागरीमध्ये अक्षरं लिहितो तेव्हा 2 अक्षरांच्या मध्ये आपण हात उचलतो की नाही, तेव्हा तसंच मोडी लिपीमध्ये जेव्हा आपण अक्षरं लिहितो तेव्हा 2 अक्षरांच्या मध्ये हात उचलला जात नाही. जसं आपण इंग्रजीमध्ये कर्सिव्ह लिहितो बघा, त्या 2 ह्याच्यामध्ये आपण अल्फाबेटच्या मध्ये आपण हात उचलतो का? नाही, त्याला कुठल्या ना कुठल्या तरी रेषेने आपण ते जोडतो. तसंच मोडी लिपी लिहिताना हात उचलायचा नाही. मोडी लिपी म्हणजे काय, बेसिकली आपण म्हणू शकतो की मराठीची कर्सिव्ह लँग्वेज आहे, साध्या सोप्या सरळ भाषेत. ओके. तिसरा नियम आहे, सर्व लिपीत मोडी लिपीमध्ये सर्व इकार दीर्घ असतात. जो आपण इकार लिहितो, आता हा कोणता इकार आहे? शिबिरमधला हा ऱ्हस्व आहे आणि हा दीर्घ आहे. तसंच मोडी लिपीमध्ये जेव्हा आपण लिहितो तेव्हा सगळे इकार आपण दीर्घ लिहितो आणि उकार जे असतात ते ऱ्हस्व लिहितो. म्हणजे बाराखडी लिहिताना सुद्धा जेव्हा आपण क, का, की, की, कू, कू असं लिहितो तेव्हा इकार दोन्ही वेळेस आपण दीर्घ लिहितो आणि उकार दोन्ही वेळेस आपण ऱ्हस्वच लिहितो. 5वा आणि शेवटचा नियम आहे, मोडी लिपीमध्ये काही अक्षरांना शिरोदंड नसतो. जसं आत्ता सांगितलं, ड ला ही जी वरती आपण एक छोटी रेष ओढतो ती आपण मोडी लिपीमध्ये तसं न करता डायरेक्ट इंग्रजीतला एस काढतो. म्हणजे खालचा हा फक्त एवढाच भाग घेतो. ओके, नियम समजलेले आहेत. पुढे जाऊयात. ओके, मी ह्या बाजूला देवनागरी लिहिते, ह्या बाजूला मोडी लिहिते. दोन्ही आपण कंपेअर करूया की कसे लिहिले जातात. ओके. पहिला स्वर कोणता आहे मूळाक्षरातला? हां, मूळाक्षरांमधला पहिला स्वर कोणता? हा आहे देवनागरीमध्ये आपण असा लिहितो. मोडी लिपीमध्ये हा असा लिहिला जातो. काढायचा ऊच आहे आपल्याला, मोठा काढू. हां, हा अच आहे, दोन्ही अच आहेत. हा फक्त आपण देवनागरीमध्ये लिहितो आणि हा अ मोडी लिपीतला आहे. पुढचं आ. हा झाला मोडी लिपीमधला आ. अच्छा, ऐका, जेव्हा आपण आता मोडी लिपी लिहितोय ना, अक्षरं जेव्हा आपण लिहितो तेव्हा आधी ओळ लिहून घ्या आणि मग अ असं लिहा. ओके, आधी ओळ काढून मग अ लिहायचा नाही. आधी रेष द्यायची आणि मग अ काढायचा. मोडी लिपीमध्ये ई हा स्वतंत्र वेगळाच लिहिला जातो, देवनागरीसारखा नाही आहे तो. ई लिहिताना देवनागरीमधला घ तसाच असतो मोडी लिपीमधला ई. आता दुसरा ई, दीर्घ ई कसा असेल? हा ई कसा असेल? हा ई मोडी लिपीमध्ये कसा लिहिला जाईल? असाच लिहिला जाईल नक्की. हा ई रिपीट का झाला? हा तसाच का लिहिला गेला? दोन्ही ई सारखेच का लिहिले गेले? मोडी लिपीमधला इकार दोन्ही दीर्घच असतात, ऱ्हस्व इकार नसतो, म्हणून दोन्ही ई सारखेच लिहिले गेले. ओके. आधी काढताना आधी रेष ओढायची, डॉट काढला त्यालाच धरून हा ऊ असा नाही आला पाहिजे. रेष वर आहे असा हा ऊ चुकीचा असतो, असा ऊ काढत नाहीत.
रेषेच्या वरून पुढचा ऊ. ओके. हा ऊ कसा लिहिला जाईल? दीर्घ ऊ. सेम. वेगळा लिहिला जाईल. ओके. काय वाटतं करणं? कसा लिहिला जाईल? वेगळा. वेगळा कसा काय? नियम वाचा काय आहे? ऱ्हस्व असतो. जसे ई दोन्ही वेळेस सारखेच लिहिले जातात तसा ऊ सुद्धा दोन्ही वेळेस सारखाच लिहिला जातो. त्याच्यामुळे देवनागरीतला दीर्घ ऊ सुद्धा मोडी लिपीमध्ये ऱ्हस्वच लिहिला जातो. ओके. पुढचं कोणतं आहे रे अक्षर? बरोबर आहे? बरोबर आहे. आता ए लिहिताना आधी अ लिहून घ्यायचा आणि त्याला पुढचं कोणतं आहे? ए की आई आहे? ओके. आता पुन्हा एकदा आई लिहिताना अ काढून घ्यायचा आणि त्याच्यावरती मराठीतला 5 काढायचा. हा झाला आई. आपण जेव्हा अ लिहिला, ए कसा लिहिला तसाच आधी अ काढून घ्यायचा आणि त्याच्यावरती 5 आकडा लिहायचा मात्रेच्या जागी. हा अ काढून घेतला, त्याच्या डोक्यावर मराठीत आकडा 5 काढायचा. आता ओ. ओ काढताना आ सारखा काढायचा थ आधी, पण हा कंप्लीट करण्याआधी इथे एक गाठ मारायची. हां. आणि त्यानंतर वरती मात्रा. हा झाला बरोबर ओ. पुढचं काय आहे? औ. आता आईसारखंच आहे. आधी ओ कसा औ कसा काढला आहे आपण? आधी ओ सारखा हा थ काढून घेतला किंवा आ काढून घेतला आणि वरती 5 लिहिलेत. पहिलं व्यंजन क. बस थांब, राहू दे. परत दाखवू का कसा लिहायचा? ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरोबर आहे. घे परत एकदा वळ, सरळ काढ. व्हेरी गुड. ओके. हा क झाला. आता ख. ओके. घ काढायचा आहे आणि त्याच्यावरती फक्त एक गाठ मारायची आहे सुरुवातीला. सुरुवातीला हा गोल दिला आणि घ काढला. हा झाला ख. हा असा घ होत नाही, ख होत नाही. हा असा ख नसतो. एक गोल काढा फक्त. हे चुकीचं आहे. जाऊया पुढे. पुढचे दोन्ही सोपे आहेत. आता देवनागरीतला ग काढताना आपण ही रेष सरळ ठेवतो बरोबर. मोडी लिपीमध्ये ग आणि घ लिहिताना ही रेष सरळ न करता खाली थोडीशी वाकडी करायची, तिला मोडायचं म्हणजे तो ग होतो. मोठा काढते आणि घ सुद्धा सारखाच काढायचा. काही काही शब्दांना हात उचलावाच लागतो, तो उचलावाच लागणार तेव्हा चालतं. जेव्हा दोन वेगवेगळी अक्षरं लिहितो तेव्हा मध्ये जो हात उचलला जातो तो उचलायचा नसतो. ग आणि घ हा देवनागरी सारखाच लिहिला जातो. ग. आता हा लिहिताना मगाशी ड सांगितला तसा ही वरची
वरचा शिरोदंड नसणार, बाकी लिहायचं सेमच. वरती लिहू. हे झालंय. क आणि ख लिहून झालंय सगळ्यांचं. इथे दोन्ही लिहिते, मराठी आणि आपलं देवनागरी आणि मोडी. हा शिरोदंड फक्त वरचा काढून टाका. आता च नीट बघा हा. लक्ष द्या फळ्याकडे नीट. हा च आहे. परत एकदा काढून दाखवते. परत काढू. ओके. परत एकदा नीट बघा. खालून इथून सुरुवात करायची. बरोबर. च. एक मिनटं. हा च काढताना इथून सुरुवात करायची. खालून वरती आलो, परत खाली उतरलो. एक्झाम्पल देते. डोंगर चढायचा, उतरायचा, परत चढायचा, त्याला वळसा घालून वर जायचं. वाईट होतं पण ठीक आहे. पुढे छ. मी आता काय करते, मोडीत लिहिते आणि बाजूला देवनागरीत लिहिते, ते जास्त सोपं पडेल. आता देवनागरीतला छ आपण असा लिहितो, बरोबर. आता मोडीमधला छ लिहिताना हात उचलायचा नाही. सोपा आहे की परत दाखवू? परत दाखवू. ओके. राजवीर लिहून झालंय. वैभव. ओके. हा काय आहे? देवनागरीमधला ज. मोडी लिपीतला लिहिताना लक्ष द्या. 4 आकडा काढायचा आणि 4 आकडा काढायच्या आधी एक गोल काढायचा. सिंपल. हा गोल काढून पुढे मराठीतला 4 आकडा लिहायचा. हा झाला मोडी लिपीमधला ज. ज नाही, ज. सॉरी, एक मिनटं. हां, हा झाला देवनागरीतला झ. जसं आपण ह्या 2 रेषा आपण वेगळ्या करतो, बरोबर. हात उचलतो. काय म्हणतात तसं आता हा वापरला जात नाही. हे वापरलं जात नाही, पण ह्याला नाकात थोडं बोललं जातं. हां, न्य नाही, न्य नाही, न्य नाही रे. ओके ओके ओके, बस बस. आता हा सुद्धा छ आणि झ सारखाच आहे. देवनागरीत लिहिताना आपण हा असा लिहितो, मोडी लिपीमध्ये असा लिहितो. हां, पूर्वीच्या काळी हा वापरलंच जायचं ना. नंतर मग ते आपण वापरणं बंद केलेलं आहे. पण आपल्या अजूनही मुळाक्षरांच्या ह्याच्यामध्ये हे दोन्ही लिहिलेच जातात व्यंजनं. आता ठ, मराठीमधला ठ असाच आहे. सेम ट काढून द्यायचा आणि त्याच्या पोटामध्ये एक टिंब द्यायचा. हा झाला
मोडी लिपीमधला मोडी लिपीमधला ठ. मुलांपैकी ये ड काढून दाखव. मगाशी सांगितलं मी. येस, बरोबर. मोडी लिपीमधला ड, इंग्रजीमधला एस. फक्त आपण काय केलं आहे, डचा वरचा शिरोदंड काढून टाकलेला आहे. हा शिरोदंड काढलेला आहे. आता बघा हा, आपण ही ढची गाठ आतमध्ये देतो, बरोबर. मोडी लिपीमध्ये ती बाहेर द्यायची. म्हणजे मराठी देवनागरीमधली जी गाठ आत येते त्याऐवजी ही गाठ बाहेर जाणार. ही गाठ खाली नाही जाऊ द्यायची, अशी नाही पडू द्यायची. ही बरोबर त्याच रांगेत आली पाहिजे. जाऊया पुढे. समजतंय ना, काही कठीण नाही जाते ना. ओके. न पण तसा सोप्पा आहे. आपण देवनागरीमध्ये हा असा लिहितो, त्याऐवजी इथे एक मध्ये गाठ द्यायची आणि ही रेष सरळ. पुन्हा एकदा दाखवते. आपण देवनागरीमध्ये त लिहिताना मध्ये हात उचलतो, असा लिहितो की नाही. आता ह्या त लिहिताना हात उचलायचा नाही. हा डायरेक्ट खालून वर जाईल, पुन्हा खाली येईल. पुन्हा एकदा दाखवते. झालंय, जाऊया पुढे. आता थ पण बघताना नीट बघा. हा झाला देवनागरीमधला थ. हां, मोडी लिपीत लिहिताना थ असा काढायचा. समजलाय थ. द, घ काढायचा आहे साधा. ध पण सोप्पाच आहे. हा देवनागरीमधला ध आणि मोडी लिपीत काढताना हात न उचलता सरळ रेष द्यायची. पुढचं काय आहे? आता न काढताना जो ज होता, आपण ज कसा काढायचो, असा. न काढताना ही जी रिकामी जागा राहते ही भरून काढायची. हा झाला न आणि हा आहे ज. हा ज आहे आणि ह्या ज ची जी ही पोकळ बाजू आहे ही गाठ भरली की हा न झाला, नळातला न. परत दाखवते. फ नीट बघा आता. आधी प काढून घ्यायचा, त्याला खालून फिरवून परत 2 गाठ देऊन वर आणायचं. ब, ब काढताना पुन्हा घच काढायचा आहे, पण एक गाठ द्यायची. भ दाखवू. भ सोप्पा आहे. आता म पण ऑलमोस्ट देवनागरी सारखाच आहे, फक्त त्याला
एक गाठ वाढवायची. दाखवू परत. य पण सोपा आहे. उलटा मराठीतला 7 आकडा. आपण मराठीत 7 आकडा असा काढतो. य साठी तो उलटा करायचा. हा झाला य. इंग्रजीमधला जे म्हणजे मोडी लिपीतला र. ल म्हणजे मराठीतला 4 आकडा. देवनागरीमध्ये आपण जे आकडे लिहितो त्यातला 4 आकडा. आता व नीट बघा. व थोडा कठीण आहे. हा झाला मोडी लिपीतला व. मोठा काढते परत एकदा. जमतोय की कठीण वाटतोय? जमतोय ना? ओके. श म्हणजे कधी कधी देवनागरीमध्ये श असा लिहितात बघा. असा लिहिलेला बघितलाय देवनागरीत श? तसाच लिहायचा आहे. शिरोदंड द्यायचा, उलटा एस काढायचा आणि काना द्यायचा. झालाय श. आता षटकोनातला श पण पुन्हा ग आणि घ सारखाच आहे. जसं आपण ग ला ही रेषा थोडीशी वाकडी करायचो, तसंच श ला पण ती रेषा वाकडी करायची थोडी. स पण दाखवून ठेवते. स पण सोपा आहे. स म्हणजे 7 आकडा. देवनागरी आणि मोडी लिपीमध्ये अगेन हा एक नियम आहे. देवनागरी आणि मोडी लिपीमध्ये आकडे सारखेच असतात. फक्त 3 आणि 6 आकडा त्याला आपण खाली काढतो असं, त्याला खाली वळवतो, तो वळवायचा नाही, असेच राहतात ते 3 आणि 6. अंक सारखेच आहेत मोडी लिपी आणि देवनागरीमध्ये. जाऊया पुढे. नको जाऊया. आता ह ची मजा बघा. हा आपला ह. आपण द कसा काढत होतो असा. हां, त्याच्याऐवजी ही रेष जो थोडासा कर्व जातो ना, त्याच्याऐवजी ह काढताना ती रेष सरळ असते, तो कर्व जात नाही. कोण सांगेल ह आणि द कोणता यातला? यातला ह कोणता आणि द कोणता? कोण सांगेल? सीमाताई. सीमाताई. हां. अथर्व. कुठला द आहे? हा द आहे आणि हा ह आहे. बरोबर. कळलं? जसं आपण देवनागरीमध्ये लिहितो तसाच आहे परत. फक्त आपण देवनागरीमध्ये लिहिताना ह्या दुसऱ्या गाठीच्या वरती शिरोदंड देतो, त्याऐवजी हात कंटिन्यू ठेवून मध्ये जातो शिरोदंड. पुन्हा दाखवते. जाऊया पुढे. क्ष काढताना पुन्हा तो देवनागरी सारखाच जातो आणि म वगैरे आपण जसा लिहिला तसंच. क्ष झाला. परत दाखव. इथपर्यंत देवनागरी सारखंच. जाऊया पुढे. हां,
आता निय बघा हा, अर्धा द काढून घ्यायचा आणि त्याच्या पोटामध्ये न काढायचा. पुन्हा दाखवते. शेवटची 3 अक्षरं, एक ओम, रू आणि श्री. जाऊया. प्रदीप, तुझा प्रश्न, ओम कसा लिहायचा? कधी कधी देवनागरीत आपण स्टाईलमध्ये लिहिताना, कॅलिग्राफी करताना असाही काढतो, तसाच तो सेम मोडी लिपीमधला आहे शिरोळे. कारण आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती आखतोच, त्याच्यामुळे ती येतेच. झालं. रू दाखवते. आणि शेवटचं अक्षर श्री. ऋषीचा रू, हा कू आहे. हा कू असाही असतो देवनागरीतला आणि दीर्घ, कारण जी हे आहे उकार ऱ्हस्वच असतात, त्याच्यामुळे हा कू झाला. जशी आपल्याकडे राजेशाही संपली, आंग्ल काळ आला, म्हणजे ब्रिटिशांचं राज्य वगैरे सुरू झालं, कारण ब्रिटिश आले, नंतर मग देवनागरी आणि इंग्रजीचा प्रभाव जास्त वाढायला लागला आणि राजेशाही संपली, त्याच्यामुळे हे शक्यतो राजेशाही किंवा तेव्हाचे पत्रव्यवहार वगैरे असे करण्यामध्ये ही लिपी जास्त वापरली जायची, व्यवहार ज्ञान जिथे होतं तिथे. नंतर इंग्रजांच्या काळात व्यवहार ज्ञान इंग्रजीतून सुरू व्हायला लागलं, म्हणून मग तेव्हाचं जे सरकार होतं त्यांना असं वाटलं की आता ही काही तेवढी वापरात नाही आहे, त्याच्यामुळे मग तिला मोडीत काढण्यात आलं, बंद करण्यात आलं. पण अजूनही ह्याची जी कागदपत्र वगैरे आहेत ती दिल्लीपासून खालपर्यंत, म्हणजे दाक्षिणात्य जे राज्य आहेत तिथपर्यंत अजूनही ह्याचे कागद आहेत भारतामध्ये, आणि त्याच्यावरती रिसर्चचं काम आजही गव्हर्मेंट अंडर सुरू आहे. ट्रान्सलेटर्स म्हणून गव्हर्मेंट अंडर लोक अपॉइंट केली जातात. कोर्टामध्ये पण आहे. मी एक तुम्हाला हवं तर एक पान दाखवू शकते जिथे घराचे जे व्यवहार केले गेले आहेत तिथे त्या व्यवहारामध्ये मोडी लिपीचा वापर केला गेला आहे. आणि एक मोडी लिपीमधलं त्या काळचं पुस्तकसुद्धा आहे 3री इयत्तेचं, तेही दाखवते मी तुम्हाला. फिरवूयात का हे आपण पुस्तक? सगळेजण बघाल तुम्ही? हां, फक्त जुनं पुस्तक आहे, काही पानं निखळत आहेत त्याची, त्याच्यामुळे ते सांभाळून बघा. मा ई असं लिहायचं आहे. मा बघून घेतोयस का एकदा? हा बघ, चालू शकेल. मा तसा सोप्पा आहे. दोन शब्द साधे. हां, हा टास्क आहे, हे नंतर करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. आज आपल्या वेदिकताईंनी आपल्याला मोडी लिपी सोप्या भाषेत समजून सांगितली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. व इथे जमलेल्या सीमाताई, मनीषाताई, कल्पनाताई, श्वेताताई, दिनेश सर, सागर सर, प्रताप सर, विद्याताई, प्रतिमाताई यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.
तसेच इथं जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या भावांनो, तुम्ही पण शांतचितेत कार्यक्रम ऐकून घेतला त्याबद्दल आभार.